बिर्याणी खा. मी फिटनेस प्रोफेशनल म्हणून तुम्हाला बिर्याणी पण सजेस्ट करेल. तर बीटने वजन वाढतं. साधं डिटॉक्स ड्रिंक आहे. त्याच्यामध्ये ते मेटाबॉलिझम पण तुम्हाला बूस्ट करेल. वेट लॉससाठी आणि मसल गेन दोन्हीसाठी ते तुम्हाला फायदेशीर ठरेल. योग्य प्रमाणात पाणी पिणं हे जिमसाठी किती महत्वाचं आहे? ते हं. पाणी पिलं म्हणून मलाइका अरोराची फिगर मेंटेन आहे, हं, हं, हं. असं मला पर्सनली नाही वाटत. स्वतःच त्याला रिप्लेस करू शकतं का? किंवा ते तितकं होऊ शकतं कदाचित? बट वेट लॉससाठी तुम्ही चीज क्यूब अलाउड आहे, रॉ हं. चीज. प्री वर्कआउट मील काय घ्यायला पाहिजे? आणि प्रोटीन्स कोणत्या प्रकारचं एनर्जी देत नाही. पण तसं बघायला गेलं तर जॉन एब्राहिम असेल, सोनू सूद असेल, हे लोकं प्युअर व्हेज खाऊन फिटनेस आहे आणि IFSS आहे माहिती आहे तुम्हाला. फक्त सेलिंगची गॅरंटी घेतं, की तू सेल करू शकतो. तुझ्या बॉडीत जे काय होईल किंवा काय त्याला त्याची जबाबदार नाही, जबाबदारी त्याची घेत नाही. जबाबदारी घेत नाहीये. म्हणजे 16-16, 15-15 वर्षाची मुलं पण प्रोटीन घेत आहेत. तर ते घेणं किती योग्य आहे आणि त्यानी बॉडीवरती काय इफेक्ट पडतो? प्रियंका चोपडा मध्ये मेरी कॉम वगैरे मूव्ही आला होता. 21 दिवसात वेट लॉस केला. तो हं. पण 10 किलो, 11 किलो. बरोबर. हे यांचे मोटिव्हेशन्स आहेत. इन्फ्लुएन्सर आहे सोशल मीडियाचे हं. आणि त्यांनी सांगितलं फक्त तो एक डिबेटचा विषय झाला असेल हं. किंवा काही असेल. पण मला असं वाटत नाही की पर्सनली आवर्जून कोणी सत्तू ट्राय केलेलं आहे. तर हेल्दी चीट मील ऑप्शन काय आहे? किंवा चीट मील करायची गरज का पडते? तर मंडळी, हा पॉडकास्ट पूर्ण पाहण्यासाठी महाराष्ट्र जागरणला फॉलो आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.